महाराष्ट्रातील 18,000 कोटींचा आणखी एक उद्योग गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। नागपुरातील सोलार पॅनल प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। शिंदे सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील उद्योग हे गुजरातला जात आहेत अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे। महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही आता, लुळे पांगळे आंधळे भाईरे असे सगळे मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत लाचार। ते सगळं तिकडनं चालतं, गुजरात बंद किंवा केंद्रातनं चालतंय। काही तुम्हाला स्वाभिमान राहिला नाही आणि म्हणून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवण्याची गरज आहे। तो स्वाभिमान फक्त आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे दाखवत आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने। अजय, महाराष्ट्रातील आणखी एक उद्योग हा गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी देखील उद्योगांवरून महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं तर खरंच या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकारण होताना पाहायला मिळेल आणि विरोधकांकडून हा मुद्दा जो आहे तो या संपूर्ण राजकारणात उचलला धरून ठेवला जाईल। पण जर खरंच प्रकल्प गेला असेल तर ही महाराष्ट्रासाठी चिंतेची आणि गंभीर बाब असणार आहे, कारण की आधीच बेरोजगारीचा जो रेशो आहे तो महाराष्ट्रात वाढताना पाहायला मिळतोय। त्याच्यानंतर तिसरा प्रकल्प जो आहे तो हा महाराष्ट्राबाहेर जाईल। 18,000 कोटींचा हा संपूर्ण प्रकल्प होता आणि 3,000 युवकांना रोजगार मिळण्याची संधी जी आहे या प्रकल्पातून होती, अशी सुद्धा टीका जी ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे 3,000 युवकांची संधी गेलेली आहे आणि त्यासोबत 18,000 कोटींचं नुकसान। या मुद्द्यांवर आता संपूर्ण राजकारणात खळबळ जी ती उडालेली पाहायला मिळेल। आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या वेळेस सुद्धा अनेक प्रकल्पांचे मुद्दे घेऊन विरोधी पक्ष किंवा मग सत्तेच्या विरोधातले पक्ष नेते जे ते संपूर्ण राजकारणात उतरलेले पाहायला मिळत होते। आता थेट विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हा टीकास्त्र आणि हा आरोप जो आहे तो केलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ताधारी पक्षातून भाजपचे दोन महत्त्वाचे शिल्लेदार जे ते नागपुरातून येतात, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। हे दोन जण जे ते नागपुरातून आहेत, तर तिकडे आता विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते सुद्धा याच भागातून येतात। त्यामुळे हे राजकारण गंभीर होईल आणि दोन सत्ताधारी महत्त्वाचे नेते असताना सुद्धा हा प्रकल्प गेला याच्यावरून टीकास्त्र जे ते सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आता काँग्रेसकडून ही बाजू जी आहे ती लावून धरलेली पाहायला मिळते। नुकतीच अरविंद सावंत यांनी सुद्धा या सरकारवर टीका केलेली पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता सत्ताधाऱ्यांकडून काय उत्तर येणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे, कारण की उद्योग मंत्री उदय सामंत यावर काय भूमिका मांडणार हे एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। कारण की या आधी जर पाहिलं सोलार पॅनल ही आता भविष्यातील एकंदरीत ऊर्जेचा प्रकल्प असणार आहे। अनेक सोलार पॅनलचे आता प्लांट जे ते बांधण्यात यावे लागले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातल्या अनेक वेळा घोषणा ज्या त्या केलेल्या आपण पाहायला मिळाल्या होत्या आणि भविष्यात सोलार पॅनल कसं उपयोगी ठरेल आणि सोलार पॅनलचे IPO असतील, शेअर्स असतील, या सगळ्या गोष्टींची चर्चा जी आहे ती या आधीच झाली होती। आणि त्याच्यानंतर सोलार पॅनलचाच प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रातून जर गुजरातला जात असेल तर महाराष्ट्रासाठी ही खरं तर चिंतेची बाब आहे। त्याच्यासोबत महाराष्ट्रातील तरुणांच्यासाठी जी आहे ती ही चिंतेची बाब असली पाहिला जाणार आहे। पण हीच बाब जी आहे ती राजकारणात सुद्धा गाजली जाईल आणि आता आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत हा संपूर्ण मुद्दा घेऊन जे ते विरोधक नक्कीच एजेंडा तयार करतील आणि त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षाला धाऱ्यावर धरण्याचं काम जे ते विरोधकांकडून केलं जाईल। विरोधक पहिलं ट्विट उद्योगांचा मुद्दा हा विधानसभा निवडणुकीमध्ये तापवण्याची शक्यता वर्तवली जाते।